सध्या मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या बाहेर उभा आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी केमिस्ट असोसिएट म्हणजेच या मेडिकल दुकानदारांचा जो आहे तो बंद असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं आहे। संपूर्ण देशभर जे आहे ते हे औषध विक्रेते जे आहेत ते आज बंद करणार आहे। आपण पाहिलं तर बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री असेल, त्याचप्रमाणे अन्यायकारक व्यापार पद्धतीच्या विरोधात जे आहे ते औषध विक्रेत्यांचा बंद जो आहे तो या ठिकाणी आज असणार आहे। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या YCM रुग्णालयाच्या बाहेर जे आहे ते अनेक मेडिकल्स शॉप आहेत, ते सर्व जे आहेत ते बंद आहे। आपण पाहू शकतो की एकाच रांगेत अनेक मेडिकल शॉप्स आहेत, ते देखील या ठिकाणी बंद आहे। चांगला प्रतिसाद जो आहे तो या औषध विक्रेत्यांच्या संपाला जो आहे तो पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर याच काळात आपत्कालीन औषधं जर लागली तर संघटनेकडून नंबर देखील त्या पद्धतीने घोषित करण्यात आले आहेत। या नंबरवर, या संपर्क क्रमांकावर फोन केल्यानंतर आपल्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे आहे ते औषध मिळेल। मात्र अन्य साधी औषधं जी आहेत ती आज पूर्णपणे बंद असणार आहे। त्याचाच परिणाम आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण मेडिकल विक्रेते जे आहेत ते या ठिकाणी बंद असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।